नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विधानसभा निवडणुकांमुळे अजित पवारांना आता दिल्लीवारी करावी लागणार। स्वच्छंद वातावरणामध्ये माणसाला पिंजऱ्यामध्ये कोंडलेला आहे। अजित पवारांच्या दिल्लीवारीवर विजय वडेट्टीवार यांनी ही खोचक टीका केली आहे। तर अजित पवारांचा दिल्ली दौरा राज्याच्या हितासाठीच असावा। अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया। विधानसभेचे वारे सुरू झालेले आहेत। कोणी म्हणतात की अजितदादांना घेऊ नये, अजितदादा गेलेत, आता मर्जीने गेलेत, का गेलेत, मर्जीने गेले की मजबुरीने गेलेत। पण एक आहे की भारतीय जनता पक्षाची नीती अशी आहे। आता पण तुम्ही परवा अशोकराव चव्हाणांना बघितलं, पुण्यात मध्यभागी नेता म्हणून बसणाऱ्या व्यक्तीला कोपऱ्यात बसवलं। आता हे कोपरे शोधायची पाळी भविष्यात येणार आहे यांना। मला वाटतं की स्वच्छंद वागणाऱ्या माणसाला पिंजऱ्यात कोंडलंय आणि तो पिंजऱ्यामध्ये आता त्यांचा पोपट झालाय आणि पोपटाला जर शिकवतं तेवढं बोलावं लागतं। नाही बोलला तर पोपटाला जेवण मिळणार नाही, पोपट उपाशी मरेल। त्यांनी केलेल्या उठावानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये असलेला संभ्रम किंवा त्यांना पाहिजे असलेला वाटा, या सर्व बाबीवर त्यांनी निश्चित अमित शहाशी चर्चा केली असावी असं माझं मत आहे। परंतु इतरही महाराष्ट्राचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते अर्थमंत्री आहेत, म्हणून त्यांचा दौरा हा राज्याच्या हितासाठी सुद्धा असू शकतो आणि पक्षाच्या असलेल्या वाटाघाटी संदर्भात बी असू शकतो।